श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा, आनंदाचा आणि छान मस्त जावा यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्री गणेशाय नमः. या भक्तिमय स्वामी कृपा या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आवाज येत असेल किंवा नसेल तर समजून घ्या. आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमावस्या म्हणजेच काय, या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तसेच घरी दीप अमावस्येची पूजा योग्य पद्धतीने कशी करायची, पूजेसाठी कोणते साहित्य लागते, संकल्प कसा करावा, तसेच दीप पूजनाची संपूर्ण पूजाविधी कोणता मंत्र म्हणायचा, कसा नैवेद्य दाखवायचा आणि या दिवशी काय करावे, काय करू नये, काय टाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या विषयी जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग गणेशाचं नाव घेऊन, स्वामींचं नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करूया. दीप पूजन कधी आहे याविषयी थोडे जाणून घेऊ. यंदा आषाढ अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या ही बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी अमावस्या तिथीची सुरुवात मंगळवारी होणार आहे. 11 ऑगस्टला उत्तर रात्री म्हणजे रात्री होणार आहे. 12 ऑगस्टच्या रात्री अमावस्या लागणार आहे. पण दीपपूजन हे 13 ऑगस्टला दीपपूजन हे बुधवारी 12 ऑगस्टला होणार आहे. पितृस्मरण आणि दान धर्म करण्यास विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही प्रथमच दीप अमावस्येची पूजा करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दीप अमावस्या म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. अनेक भागांमध्ये, अनेक ठिकाणी तिला दिव्यांची अमावस्या असेही म्हणू शकतो आपण आणि म्हणतात काही ठिकाणी देखील. भारतीय आपली संस्कृती जी आहे तिच्यामध्ये दीप म्हणजे केवळ प्रकाश देणारे साधन नाही, तर दीप हा ज्ञान देणारे, आशा देणारा, सात्विकता आणि ईश्वर प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. आपल्या घरातील दिवे वर्षभर देवपूजा, सण, उत्सव, व्रत किंवा आपले आपण एखादे शुभ कार्य करतो त्या कार्यांमध्ये सर्वात आधी काय केलं जातं तर दीप प्रज्वलित केले जातात. यामुळे या दिवशी त्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर अशी परंपरा आहे. सुंदर असा दिवस आहे आणि हा दिवस आहे वार बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026. अमावस्या का साजरी करतात? आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक वस्तूकडे केवळ वस्तू म्हणून पाहिले जात नाही. ज्या वस्तू आपल्याला दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतात त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. दिवा अंधार दूर करून प्रकाश आपल्याला देत असतो, म्हणून दिव्याला ज्ञानाचे आणि मंगलतेचं काय समजलं जातं, प्रतीक मानलं जातं. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते आणि प्रार्थना केली जाते. हे दीप देवा, जसा तू अंधार दूर करतोस तसाच आमच्या जीवनातील अज्ञान, दुःख आणि नकारात्मकता दूर करून सद्बुद्धी, शांती आणि प्रगतीचा प्रकाश आमच्या जीवनात सदैव राहू द्या. आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा. दीप अमावस्याचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे काय? तर आपल्या धर्मशास्त्रांमध्ये किंवा शास्त्रामध्ये प्रकाशाला विशेष स्थान दिलं गेलं आहे. दीप प्रज्वलित करणे म्हणजे केवळ दीप पेटवणे नव्हे, तर आपल्या अंतःकरणातील श्रद्धा, भक्ती असेल किंवा जागरूकता कशी पसरवायची ते आहे. घरामध्ये रोज देवपूजा करतो तेव्हा दीप प्रज्वलित करतो, दिवा लावतो. तसंच देवपूजेचा अविभाज्य दिवा हा भाग आहे. श्रावण महिन्याशी दीप अमावस्येचा संबंध म्हणजे दीप अमावस्येनंतर आपल्या सर्वांचा आवडता म्हणजे श्रावण महिन्याची काय होणार आहे,
सुरुवात होणार आहे. कधीपासून तर येत्या गुरुवारपासून. श्रावण हा भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू, श्री गणेश आणि देवीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या पवित्र महिन्याचे स्वागत करण्यापूर्वी घरातील देवघर, पूजेची भांडी आणि दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची सुंदर अशी परंपरा आहे. ही परंपरा अनेक ठिकाणी आजही भरपूर लोक करतात आणि भरपूर ठिकाणी जपली देखील जात आहे. यामागील भाव असा नाही की बाह्य स्वच्छतेबरोबरच मनाची सुद्धा तुम्ही काय करा, स्वच्छता करा. भक्तिभावाने श्रावण महिन्याचे स्वागत करावे. दीप अमावस्येच्या दिवशी काय तयारी करावी, तर पूजा सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टीची तयारी करणे आवश्यक आहे ते आपण आता जाणून घेऊया. सकाळी लवकर उठून स्नान करा. देवघर स्वच्छ करा. पूजेमध्ये आपलं वापरले जाणारे काही पितळीचे तांबे असेल, चांदीची भांडे असतील किंवा इतर धातूंची दिवे असतील तर स्वच्छ धुवून काढा. दिवे स्वच्छ झाल्यावर तुमच्याकडे जर समई असतील तर समई देखील धुवू शकतात. दिवे स्वच्छ झाल्यावर स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करावे. त्यानंतर देवघरात किंवा पूजेच्या ठिकाणी स्वच्छ चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. पण समया जर तुम्हाला वेळ असेल तर करा. किंवा दिवे देखील एक दोन दिवे जरी तुम्ही केले तरी चालेल. कारण आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे. प्रत्येक महिलांच्या कामांमध्ये इतके व्यस्त असतात. जॉब असतात, घरातली कामं, मुलं, सर्व नाही होत तर शक्य नाही होत. पण एक दोन दिवे जरी तुम्ही स्वच्छ करून दिव्यांची पूजा केली तरी देखील चालेल. देवाला फक्त आपलं मन आणि आपण केलेली स्वच्छ मनाने पूजा हेच हवं असतं. तर दिवे स्वच्छ झाल्यावर स्वच्छ कपड्याने काय करा, पुसून कोरडे करून घ्या. त्यानंतर आपलं देवघर असेल किंवा पूजेच्या ठिकाणी काय करा, चौरंग किंवा पाट असेल तुमच्याकडे तर तुम्ही पाट पण घेऊ शकता. आणि आता त्यावर लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा आपण कापड जो असतो तो टाकून घ्या. त्या पाटावर किंवा चौरंगावर मांडून घ्यायचा. त्यानंतर आपण चिमूटभर तांदूळ अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवायचा. काय करायचं, एक दिवा समजा ठेवण्याच्या आधी आपण तिथं अक्षता टाकायच्या, थोडेसे म्हणजे तांदूळ टाकून मग दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर आता आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागणार त्याविषयी जाणून घेऊ. पूजा करण्यासाठी प्रथम स्वच्छ पितळीचे दिवे, मातीचे दिवे, तांब्याचे दिवे किंवा चांदीचे दिवे जे घरात असतील, आपण वर्षभर पूजेसाठी वापरतो ते सर्व दिवे पाटावर आपण मांडून घेतलेले आहे. त्यानंतर तुम्ही त्या दिव्यांमध्ये तुपाचं तेल वापरू शकता, तिळाचं तेल किंवा आपण डेली यूज करतो ते तेल, तुम्हाला जे योग्य असेल, जे तुमच्या त्याच्या सोयीनुसार तुम्ही ते तेल यूज करा. नंतर कापसाच्या वाती, लांब वाती असतील, फुलवाती दोघे लागतील, हळद, कुंकू, अक्षता असतील, फुलं, तुळशीची पानं, गंध, धूप, अगरबत्ती, नैवेद्य, कापूर, स्वच्छ पाण्याचा कलश, पूजेसाठी स्वच्छ आसन असे सर्व घ्यायचे. आता आपण दीप अमावस्येची पूजेची सुरुवात करूया. पूजेला बसण्यापूर्वी स्वच्छ वस्त्र परिधान करा. शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून आसनावर बसा. मन शांत करून आपल्या कुलदेवत, गुरुजनांचे किंवा आपल्या गुरूंचे स्मरण करा. त्यानंतर संकल्प करायचा आहे. म्हणजे पूजेपूर्वी संकल्प करणे ही भारतीय पूजा पद्धतीतील महत्त्वाची काय आहे, परंपरा आहे. आणि संकल्प काय करायचा, तर श्रद्धापूर्वक ईश्वराला आपल्या पूजेची भावना अर्पण करणे. ते म्हणजे दोन्ही हातात थोडे पाणी, अक्षदा आणि फुलं घ्या. मनोभावे प्रार्थना करा आणि म्हणा, हे परमेश्वरा, आज दीप अमावस्येच्या पवित्र दिवशी मी श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञतेने दीप पूजन करीत आहे. या पूजेमुळे माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख, शांती मिळू द्या. सद्बुद्धी आणि धर्म मार्गाची प्रेरणा लाभो. माझ्याकडून झालेल्या जाणत्या अजाणत्या चुका क्षमा करा. यानंतर हातातील पाणी तामनावर सोडा. त्यानंतर हे तामनामधील पाणी आणि तुळशीच्या झाडांच्या व्यतिरिक्त इतर झाडांच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता. त्यानंतर श्री गणेश पूजन करायचे आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते.
म्हणून 2 आपले नागिनची पानं असेल घ्यायची, त्यावर गणपतीची मूर्ती असेल, गणपतीचा फोटो असेल, सुपारी असेल तरी चालेल. श्री गणेशांना गंध, अक्षदा, फुलं, दुर्वा अर्पण करायच्या, नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर हा मंत्र म्हणायचा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव, सर्व कार्येषु सर्वदा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणीचा, जय जय रघुवीर समर्थ असा मंत्र तुम्ही म्हणू शकता. दिव्यांची पूजा कशी करायची, स्वच्छ दिवे समोर व्यवस्थित पाटावर रंगावर मांडावेत. प्रत्येक जे दिवे असणार आहे तुम्ही मांडलेले, त्याच्यावर तुम्ही हळद, कुंकू, अक्षता लावाव्यात, फुलं अर्पण करावे. त्यानंतर काही भागांमध्ये कापसाच्या वस्त्राची माळ सुद्धा दिव्यांना अर्पण करतात. शक्य असल्यास फुलांचा छोटा हार अर्पण करावा. ही पूजा करताना आपल्या मनात असा भाव असावा, हे दिव्यांनो तुम्ही आमच्या घराला, देवघराला किंवा जीवनाला वर्षभर प्रकाश देतात. आज आम्ही तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. दिव्यांमध्ये तेल किंवा तूप कसे भरावे, तर आपल्या परंपरेनुसार जर तुम्ही तेल भरत असाल तर तेल भरा, कोणी तूप भरत असेल तर तूप भरा, त्याच्या सोयीनुसार. लांब वातीच्या दिव्यांमध्ये तिळाचे तेल टाका, जसं तुम्हाला शक्य असेल तसं करायचं आहे. कणकेचे दिवे, या सर्व देवा आपण ओवाळले जाते अशी प्रथा आहे. तर दिवे कसे करायचे, तर कणिक घ्यायची, त्यात थोडेसे चिमूटभर हळद घ्यायची, कणिक मळून घ्यायची, घट्ट आणि 5-5 छोटे दिवे करायचे. असे कणकेचे छोटे 5 दिवे तयार करून त्यात तूप तेल घालून ते प्रज्वलित केले जातात. श्रद्धेनुसार त्या दिव्यांनी सर्व दीपांना ओवाळून घ्यायचे किंवा देवघरातील देवतांना तसेच घरातील मुख्य दीपाला ओवाळण्याची ही प्रथा आहे. ही परंपरा सर्वत्र नसली तरी जिथे रूढ आहे तिथे ती भक्तिभावाने पार पाडली जाते. दीप पूजनानंतर नैवेद्य अर्पण करायचा. नैवेद्यामध्ये तुम्ही साखर किंवा गोड मिठाई वगैरे असेल, जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. कृपया आमच्यावर सदैव दिव्यांना एकच सांगा, आमच्यावर, माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर सदैव कृपा दृष्टी ठेवा. यानंतर दीप अमावस्येची कथा ऐकण्याची प्रथा आहे. ही कथा ऐकल्यानंतर दिव्यांची पूजा संपूर्ण होते असे सांगितले जाते. आता आपण दीप अमावस्येच्या निमित्ताने सांगितली जाणारी महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोककथा जाणून, ती कथा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ती कथा तुम्हाला यूट्यूबला किंवा नेटवर मिळेल, तर ते तुम्ही करू शकता. अशी दीप अमावस्येच्या पूजेचे प्रथा आहे, तर ती प्रथा तुम्ही करायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. आणि आपल्या कमेंटमध्ये हाय बटन आहे, ते हाय बटन द्यायला नक्की विसरू नका, कारण एक हाय सुद्धा तुमच्या मोलाचं ठरू शकतं. आणि आपल्या स्वामी भक्तांपर्यंत, सर्व स्वामी भक्तांपर्यंत या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या स्वामी कृपा चॅनलला लवकरात लवकर 20,000 सबस्क्रायबर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. तसेच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, बाय बाय, धन्यवाद.